शासकीय मुद्रालयीन कामगारांचे विविध प्रश्न सोडवणुकीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने दररोज सकाळी 2 तास काम बंद आंदोलन करणं धरणे आंदोलन सुरू आहे। त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्य स्तरावरती आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीतील 8 शासकीय मुद्रणालयातील कामगारांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रलंबित मागण्यांसाठी रोज सकाळच्या सत्रात 2 तास काम बंद करून धरणे आंदोलन सुरू केले आहे। मुद्रालयीन पदाचा आढावा 2017 पासून प्रलंबित आहे। नवीन सेवा प्रवेश नियम सन 1996 पासून मंजूर झालेले नाहीत। पदांचा आढावा आणि सेवा प्रवेश नियम मंजूर झाले नसल्याने कामगार भरती ठप्प आहे। एकूण पदांपैकी 40% पदे रिक्त असून त्यांचा प्रचंड ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवरती येत आहे। त्यामुळे त्यांच्या विविध प्रश्नांकरिता दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संघटना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 2 महिन्यात प्रश्न सोडवण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही उद्योग विभाग आणि संचालक मुद्रण विभाग यांनी कार्यवाही केली नसल्याने कामगारांमध्ये कमालीची नाराजीची आणि संतापाची भावना आहे। या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉईज फेडरेशन आंदोलन सुरू केले आहे। मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर व वाई येथील शासकीय मुद्रणालयामधील 2 तास धरणे आंदोलन झालं असूनही आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाहीये। तर दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ ठोंबरे, सरचिटणीस देवानंद लांडगे, उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माजी सरचिटणीस कैलाश जगताप, कार्यपक्ष संदीप वाघमारे, सल्लागार मनोज मोयकळे, कैलाश रघु, नरसिंग गरगटे, अतुल मेसरे, नायरन भालेराव, श्याम जाधव, संदीप सातदिवे, उमेश टाले, सुप्ती जोशी, वसंत बागडे यांच्यासह संघटनांचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला महासंघ महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी संघटनेचे महासंघाचे अध्यक्ष व त्यांची सर्व कार्यकारिणी आणि 8 मुद्रणालयातील अध्यक्ष सरचिटणीस यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये कर्मचाऱ्याच्या प्रमुख आणि जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी दिनांक 20, 21, 23 आणि 24 या 4 दिवसाचं मुद्रणालयाच्या प्रवेशद्वारासमोर 2 तासाचं म्हणजे 10 ते 12 या 2 तासाचं ठिय्या आंदोलन आणि उग्र असे निदर्शने या ठिकाणी घेण्यात महासंघाचे आदेश झालेत आणि त्या आदेशान्वये या ठिकाणी 2 तासाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे। आज आपल्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। मित्रांनो, आपल्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आकृतीबंध सेवा प्रवेश नियम, रिक्त पद सरळ सेवेने भरण्यात यावी आणि पर्यवेक्षकीय पद आणि व्यवस्थापकीय पद या ठिकाणी तात्काळ भरण्यात यावी। सर्व मुद्रणालयातील 3रा आणि 2रा आणि 4था शनिवार हा मिळावा, सुट्टी मिळावी। विशेष मुद्रण भत्ता या ठिकाणी देण्यात यावा। प्रगती तपासणीस या पदावरती जे शासनाने वसुली सुरू केलेली आहे ती वसुली कर्मचाऱ्याला परत देण्यात यावी। चुन्नाभट्टी येथील शासकीय वसाहतीमध्ये ज्या शासनाकडून सुविधा मिळायला पाहिजे, सुख सुविधा त्या मिळत नाही, त्या मिळायला पाहिजे। मुद्रणालयातील व्यवस्थापकीय पर्यवेक्षकीय पद हे तात्काळ भरण्यात यावी। या प्रमुख जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी या ठिकाणी आपण गेल्या 3 दिवसापासून या ठिय्या आंदोलन 2 तासाचं घेत आहोत आणि आज उद्याही आपल्याला या 2 तासाचं ठिय्या आंदोलन घ्यायचं आहे मित्रांनो। आणि या 4 दिवसाच्या आपल्या ठिय्या आंदोलनाची दखल या शासनाने घेतली नाही तर आपल्याला 25 फेब्रुवारी 2026 रोजी या राज्यातील 8 मुद्रणालय व लेखन सामुग्री हे 1 दिवसाचा लाक्षणिक संप या ठिकाणी घेणार आहेत। मित्रांनो, आपल्या या एकजुटीचा आपल्याला त्या 1 दिवसाचा लाक्षणिक संपामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन या शासनाला आपली या ठिकाणी एक ताकद दाखवायची आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत या आपल्या एक शक्तीच्या ताकदीवरती आपल्याला शासनाकडून आपल्या पत्रात पाडून घ्यायच्या आहे। महासंघाचे आदेश येतील, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे आदेश येतील, त्या आदेशान्वये आपल्याला आपले आंदोलन या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि आपण
या सर्वांनी या ठिकाणी संघटनेचा मान ठेवून या ठिय्या आंदोलनाला आपण सर्व या ठिकाणी 100% उपस्थित आहात. आपल्या सर्वांचे संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.